आज आपण या ठिकाणी ड्युअल स्टार्टरच्या माध्यमातून 3 फेज इंडक्शन मोटरची जोडणी करणे, तसं ड्युअल स्टार्टर रिमोटली कंट्रोल करणे हे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करणार आहोत। या प्रात्यक्षिकाकरिता आपल्याकडं एलटी कंपनीचा हा ड्युअल स्टार्टर आहे। तसंच या ड्युअल स्टार्टरला रिमोटली कंट्रोल करण्यासाठी हे एक स्टार्ट स्टॉप स्विचचं स्टेशन आपल्याकडे या ठिकाणी आहे। एक 3 फेज इंडक्शन मोटर आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे। यासाठी आपण त्याचा कंट्रोल डायग्राम आपण काढून घेतलेला आहे। ह्या कंट्रोल डायग्राम प्रमाणे आपण या ठिकाणी याची जोडणी करणार आहोत। ड्युअल स्टार्टरचा प्रथम आपण पॉवर डायग्राम या ठिकाणी पाहू। पॉवर डायग्राम मध्ये या ठिकाणी ड्युअल स्टार्टरचे L1, L2, L3 हे 3 टर्मिनल आपल्याला जोडायचे आहेत। त्यानंतर मोटरला जाणारे M1, M2, M3 या वायरची जोडणी आपण या ठिकाणी केली। मोटरची जोडणी स्टार मध्ये आपण या ठिकाणी केलेली आहे। या पद्धतीने आपण पॉवर डायग्रामचं वायरिंग पूर्ण केलंय। यानंतर या ठिकाणी आपण कंट्रोल डायग्राम कशा पद्धतीने जोडलाय ते आपण पाहू। तर एलटी कंपनीचा हा ड्युअल स्टार्टर आहे। याच्या एनव्हीसीचं वर्किंग व्होल्टेज 440 व्होल्ट असल्या कारणानं एक फेज L1 हा या एनव्हीसी कॉइलला आपण डायरेक्ट या ठिकाणी दिलेला आहे। दुसरा फेज L3 हा फेज या ठिकाणी आपण स्टार्ट स्विचला आणलाय। रिमोटली कंट्रोल करत असल्यानं आपल्याला स्टार्ट स्विच जो आहे तो रिमोट स्टेशनच्या या स्टार्ट स्विचशी समांतर पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे। म्हणजे या स्टार्ट स्विचचे जे 1-2 टर्मिनल आहेत तेच या स्टार्ट स्विचशी आपल्याला पॅरलल मध्ये जोडायचे आहे। त्यानंतर स्टॉप स्विच जो आहे, ड्युअल स्टार्टर वरील स्टॉप स्विच तसंच रिमोट कंट्रोल वरील स्टॉप स्विच यांची जोडणी आपण सिरीज मध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून दुसरा फेज L3 हा या एनव्हीसी कॉइलला या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीने जोडणी कंट्रोल वायरिंगची तसंच पॉवर वायरिंगची पूर्ण आपण केली आहे। आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मोटरला सप्लाय देऊन हे सर्किट कशा पद्धतीने काम करतं हे आपण या ठिकाणी पाहू। या ठिकाणी मुख्य स्टार्टरवरील स्टार्ट स्विच आपण ऑन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही 3 फेज इंडक्शन मोटर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। तसंच स्टॉप केला असता ही इंडक्शन मोटर बंदही या ठिकाणी होते। जे रिमोट स्टेशन आहे हीच मोटर आपल्याला या रिमोट स्टेशनवरही ऑपरेट करता येणार आहे। रिमोट स्टेशनवरील स्टार्ट बटन दाबल्यानंतर हीच इंडक्शन मोटर या ठिकाणी सुरू होते। तसंच या स्टेशनवरनं आपल्याला ती स्टॉपही करता येणार आहे। तर अशा पद्धतीनं आपण एक 3 फेज इंडक्शन मोटर 2 किंवा 2 पेक्षा अधिक ठिकाणावरनं आपण या रिमोट कंट्रोल सर्किटच्या माध्यमातून नियंत्रित करू शकतो।